हे होणारच होतं. एक ना एक दिवस शिंदेंनी जे राजकीय डावपेच टाकले होते ते त्यांच्यावर उलटतील याची शक्यता होतीच. आता ठाकरेंनी जी खेळी खेळली आहे त्या खेळीत शिंदे अडकताना महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमी दिल्लीश्वरांच्या इशाऱ्यावर मोठे भूकंप घडत आलेत. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये देशाच्या राजधानीत घडणाऱ्या दोन अत्यंत महत्त्वाच्या घडामोडींनी थेट महाराष्ट्रातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या भविष्याबाबत मोठं प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. पहिली घडामोडी म्हणजे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री यांच्या तृणमूल काँग्रेसमधील तब्बल 20 बंडखोर खासदारांनी भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला म्हणजेच NDAला पाठिंबा देण्याची घेतलेली अधिकृत भूमिका. तर दुसरीकडे दिल्लीत पार पडलेल्या अत्यंत महत्त्वाच्या इंडिया आघाडीच्या बैठकीला उद्धव ठाकरेंनी दांडी. आता ही दांडी एकनाथ शिंदेंनी कशी जाऊन लागते ही समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, या बैठकीला फक्त ऑनलाईन उपस्थित असेल तरी कुठेही ठोस कारण नसताना त्यांची अनुपस्थिती सर्व काही सांगून गेली. या दोन्ही घटना जरी वेगवेगळ्या असल्या तरी त्यांच्या टायमिंग बघता या दोन्हीही घटनांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोध जाणाऱ्या ठरतात. तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांच्या पाठिंबामुळे शिंदेंची डोकेदुखी वाढली आहे. या 20 खासदारांमुळे भाजपसाठी एकनाथ शिंदेंनी उपयुक्त कमी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात. याच 20 खासदारांच्या जीवावर दिल्लीमध्ये एकनाथ शिंदेंनी आपलं स्थान मजबूत करत होते. तर आता दुसरीकडे उद्धव ठाकरे मात्र बैठकांना दांडी मारून इंडिया आघाडीपासून दूर जात असल्याचं त्यांचं पुन्हा भाजपशी सूत जुळतंय का या विवंचनेमध्ये शिंदे गट आहे. आतापर्यंत दिल्लीतील भाजपचे केंद्रीय नेतृत्व महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत असलेल्या 8 खासदारांच्या बळावर बहुमतांचे गणित सांभाळत होते. यांच्यामुळेच एकनाथ शिंदे दिल्लीत हक्काने आणि आक्रमकपणाने देवेंद्र फडणवीसांना आपणालाही नडून स्वतःचा राजकीय स्थान टिकवून होते. मात्र तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांच्या थेट पाठिंब्यामुळे आता भाजपचे केंद्रीय सरकार अत्यंत मजबूत आणि इतर मित्रपक्षांच्या दावणीतून मुक्त झाल्याची चर्चा. दिल्लीच्या नव्या संख्याबळाच्या खेळात भाजप आता पूर्णपणे फ्रंट फूटवर आली. परिणामी लहान मित्रपक्षांचे किंवा मग प्रादेशिक पक्षांचे महत्त्व आणि त्यांचे केंद्रीय नेतृत्वावरील दडपण अचानक कमी झाले. नेमका हाच फटका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बसल्याची चर्चा. ज्या भाजपला आतापर्यंत प्रादेशिक नेत्यांना मन राखावं लागत होतं ती भाजप आता बंगालमधील नव्या पाठिंब्यामुळे पुन्हा एकदा सर्वशक्तिमान बनली आहे. मग कॅबिनेटवर तुम्ही बहिष्कार टाका नाहीतर सरकारमधून बाहेर पडा. फडणवीसांना त्या शिंदेंची गरज उरली नाहीये. साहजिकच यामुळे दिल्लीच्या दरबारात शिंदे गटांची बार्गेनिंग पॉवर प्रचंड प्रमाणावर घटली. नवीन मुंबई येथील उद्घाटनाच्या कार्यक्रमांमध्ये एकनाथ शिंदे यांना बोलावण्यात आलं नव्हतं. आता काही दिवसांपासून एकनाथ शिंदे अंडरग्राऊंड आहेत का असा प्रश्न आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या एकनाथ शिंदे गटांच्या नेत्यांनी मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोरच नाराजी व्यक्त केली होती. शिंदे यांच्यावरून रंगलेत मानापानाचं नाट्य बघता महायुतीमध्ये शिंदे गटाला त्यांची जागा दाखवण्यास भाजपनं आता सुरुवात केली आहे असं म्हणता येईल. तृणमूलच्या बंडखोरींनी न मागता दिलेला पाठिंबा भाजपच्या पथ्यावर पडला असला तरी शिंदेसाठी मात्र कमालीची अवस्था करणार आहे. दुसरीकडे महत्त्वाची घडामोडी म्हणजे दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या अत्यंत महत्त्वपूर्ण बैठकीला तिथे प्रत्यक्ष न जाता केवळ ऑनलाईन हजेरी लावण्याचा व त्याच माध्यमातून काँग्रेस आणि इतर पक्षाची अंतर राखण्याचा उद्धव ठाकरेंचा निर्णय अनेकांच्या भुवया उंचावणारा ठरतोय. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार सुद्धा भाजपला उपयुक्त ठरेल असे काही विधान ठरताय. त्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या मते उद्धव ठाकरेंची ही भविष्यातील स्टेटलमेंट करण्याची पॉलिटिकल स्ट्रॅटेजी असू शकते. काँग्रेस आणि मित्र पक्षांनी पंतप्रधान पदाचा चेहरा आधी जाहीर करावा अशी आग्रही मागणी करून ठाकरेंनीच आधीच आघाडी मोडी वेगळी चूल मांडण्याचे संकेत दिलेत. तर आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे फडणवीसांसोबतचे जवळचे संबंधही दिसतात. अशा दिल्लीच्या बैठकीला प्रत्यक्ष दांडी मारल्यामुळे ठाकरे पुन्हा एकदा भाजपसोबतच्या जुन्या नैसर्गिक युतीकडे तर झुकत नाही ना. चर्चा केंद्रात भाजप अधिक मजबूत होत असेल तर भविष्यात महाराष्ट्राच्या सत्तेसाठी भाजपसोबत पुन्हा हात मिळवणी करणं हा ठाकरेंसाठी एक सुरक्षित पर्याय ठरू शकतो. हा अंदाज यामागे वर्तवला जात होता. दुसरीकडे मिलिंद नार्वेकर असोत किंवा स्वतः उद्धव ठाकरे या दोघांनीही भाजपसोबत गुप्त बैठका केल्याच्या चर्चा रंगल्या. गेल्या काही दिवसांमध्ये तो चर्चेचा विषय ठरला. आता ठाकरे आणि भाजपच्या या जवळीकचे नुकतेच एक उदाहरण सुद्धा समोर आले. त्याचं झालं असं की मुंबई महानगरपालिकेच्या सुधार समितीच्या समोर रक्तपेढ्यांचा खजिनाबागर आणि मोकळ्या जागा सोबतच बिल्डर लॉबी असे 2 वादग्रस्त प्रस्ताव मंजुरीसाठी
आणले यावर आदित्य ठाकरेंनी तातडीने पत्रकार परिषद घेत मनपाच्या सुधार समितीचा उल्लेख बिघाड समिती असा करत सर्व प्रस्तावांवरती श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली होती. आता या सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषदेमध्ये पुराव्यांसह गैरव्यवहार चावाट्यांवर आणल्यानंतर पडद्याआड वेगळा राजकीय चक्रे फिरली. या पत्रकार परिषदेनंतर मातोश्रीवरून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन गेल्याची चर्चा होती आणि या सगळ्या घडामोडींमध्ये आदित्य ठाकरेंच्या सूचनेनुसार मिलिंद नार्वेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना या प्रस्तावांमधील तांत्रिक त्रुटी आणि संशयास्पद बाबींची सविस्तर माहिती दिली. या माहितीची दखल घेत देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ भाजप नगरसेवकांकडून अहवाल मागवला आणि मुंबई महापालिकेत या दोन्ही वादग्रस्त प्रस्तावांना तातडीने स्थगित देण्याचे आदेश दिले. सांगायचं तात्पर्य फडणवीस यांनी ठाकरेंमध्ये बोलणं होतंय. आता या सगळ्या प्रकरणाची सर्वात विशेष बाब म्हणजे भाजपच्या मित्रपक्ष असलेला शिंदे गटाला पूर्णपणे अंधारात ठेवून भाजप आणि ठाकरेंचा थेट समन्वय दिसून आला. हे शिंदेंना खटकतंय. अगदी शिंदे सेनेच्या काही स्थानिक नेत्यांनीही नंतर या प्रस्तावांवरती फेरविचार करण्याची मागणी लावून धरली, ज्यामुळे शिंदे गट या विषयांमध्ये आणखीनच बॅकफुटला गेला आणि भाजपला पडद्यामागून हा निर्णय बदलावा लागला होता. याचा साधा अर्थ असा आहे की राजकारणामध्ये कुणीही कोणासाठी अस्पर्श नसतं. राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. त्याच्या भल्यांना अंदाज घेता येत नाही. मुंबईत महापालिकेत ही घटना केवळ एक अपवाद म्हणून सोडून द्यायची की शिंदेसाठी धोक्याची घंटा आहे हे ज्याचं त्याचं ठरवावं. परंतु ठाकरेंच्या या आगळीने शिंदे गटांमध्ये प्रचंड खळबळीने उडाली. जसं मी म्हटलं, जहर ही जहर रको काढताय त्या पद्धतीने शिंदेंच्या ज्या खेळी केल्या त्याच पद्धतीने ठाकरेंना कराव्या लागणार आहे. एकीकडे तृणमूलच्या खासदारांमुळे भाजप अधिक शक्तिशाली झाल्याचं दिल्ली शिंदेने महत्त्व कमी होण्याचा धोका आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे जर पुन्हा भाजपच्या जवळ गेले किंवा मग केंद्रीय नेतृत्वाने ठाकरेंसोबत पडद्यामागे काही बोलणी सुरू केली तर शिंदेंच्या अस्तित्वावरच मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो. फडणवीसांचा सगळा जर इतिहास बघितला किंवा तो इतिहास काय सांगतो, जो आव्हानात्मक ठरला त्या व्यक्तीला फडणवीसांनी माशीसारखं बाजूला केलंय. मग एकनाथ खडसे असो किंवा विनोद तावडे असो किंवा मग पंकजा मुंडे असो किंवा मग ते सुधीर मुनगंटीवार असोत, सर्व स्पर्धकांना राजकारणातून त्यांनी धावबाद केले. आता बच्चू कडू पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार असं धाडसानंच विधान करून एक प्रकारे शिंदे समोरच अडचणीचा डोंगर उभा केला आहे आणि यामुळेच भाजपचा आणि शिंदे गटामध्ये या राज्यात कोल्ड वॉर सुरू झालाय हे तरी या विधानांमधून अगदी स्पष्ट होतंय. भाजपसाठी मूळ शिवसेना आणि ठाकरे हा ब्रँड नेहमीच जास्त फायद्याचा ठरला. त्यामुळे जर ठाकरेंचा कल भाजपकडे काढला तर भविष्यात भाजप शिंदे दुय्यम स्थान देण्यास किंवा बाजूला सारण्यास अजिबात मागे पुढे पाहणार नाही असं सगळे राजकीय विश्लेषक सांगतात. जर एकनाथ शिंदेंना ठाकरेंच्या डोक्यावर बसून मोठं केलं जाऊ शकतं तर त्या शिंदेंना खाली बसवण्यासाठी ठाकरेंनाही मोठं केलं जाऊ शकतं. थोडक्यात सांगायचं तर दिल्लीत वाढलेले भाजपचं संख्याबळ एकनाथ शिंदेंच्या राजकीय भविष्यासाठी अत्यंत चिंताजनक मानलं जातं. दिल्लीतली ही नवी समीकरण एकनाथ शिंदेंची राजकीय कोंडी करणार की ते या चक्रव्यूहातून पुन्हा एकदा नवं मार्ग काढणार हे पाहणं मात्र महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्ही या सगळ्या घडामोडींकडे कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.